नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला अमोलच्या आजारपणामुळे एक वेगळंच वळण आलं आहे. काही दिवसापूर्वी मालिकेत अप्पीचा मोठा अपघात होतो. तेव्हापासून अप्पी या जगातून निघून गेल्याच्या दुःखात अर्जुन आपलं देहभान विसरून जातो. पण अप्पीचा मृतदेह मात्र गाडीत सापडत नाही. त्यामुळे अर्जुनला विश्वास आहे की अप्पी अजूनही जिवंत आहे. तो दररोज तिचा शोध घेतो. अमोललाही माझी आई घरी परत येणार असा विश्वास आहे आणि अशातच अप्पी पुन्हा परतली आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला, ज्यातून अप्पीची झलक पाहायला मिळत आहे. अमोलच्या निर्धारानं प्रभावित होऊन अर्जुन नरसोबाच्या वाडीला जातो. तो आदल्या दिवशी पाहिलेल्या मुलीबद्दल अधिक जाणून घ्यायला उत्सुक आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर त्याने दीपाला पाहिलं. त्यावेळी दीपाचा रानगा स्वभाव त्याला दिसतो. मालिकेचा हा नवा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला तो असं म्हणतो की अप्पे, तू या जगात नाही हे मान्य कर असं लोक म्हणतात, पण नक्की कशातून काढू तुला? माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फक्त तूच आहे. या वस्तू आणि गोष्टी मला ओरडून सांगत आहे की अर्जुन जा, अप्पीला घेऊन ये. यानंतर एका खाद्यपदार्थाच्या गाडीवर तो अप्पीला बघतो. तेव्हा त्याला अप्पीसारखीच एक मुलगी दिसते. मात्र तिच्या वागणुकीतून आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीतून अर्जुनला जाणवतं की ही अप्पी नसावी. मालिकेचा हा प्रोमो बघून प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांना आवडला नसल्याचे मत त्यांनी कमेंट्स म्हणून व्यक्त केले. चालू डबल रोल आता. एका ऑफिसला वडे तळताना बघायचेच बाकी होते. अरे किती वेळा तुम्ही दोघे हरवणार आहात, बंद करा मालिका, अशा कमेंट्स प्रेक्षकांनी या नवीन प्रोमोवर व्यक्त केल्या आहेत. दरम्यान अर्जुन आता दीपाला भेटून तिचे काही दिवस अमोलसाठी अप्पी हवी आहे यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच अप्पीच्या